जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। या मेळाव्याला प्रमुख उपस्थित म्हणून सुजात आंबेडकर होते। यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। मेळाव्यात बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की फोटो किंवा पुतळ्यांना विरोध करत नाही, मात्र आपले राजकारण हे केवळ पुतळे आणि झेंड्यांपुरते मर्यादित नसून सामाजिक चळवळीवर आधारित असले पाहिजे। जेव्हा आपण पुतळे आणि झेंड्यांपुरते सीमित होतो तेव्हा सामाजिक चळवळ कमकुवत होते। त्यामुळे समाजाने सामाजिक चळवळीशी जोडले गेले पाहिजे। यावेळी त्यांनी काही राजकीय पक्षांवर टीका करत सांगितले की निळे झेंडे आणि संविधान दाखवून समाजातील लोकांना भ्रमित करण्याचे काम काही जण करत आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मचरित्र लिहिले नव्हते, मात्र काही राजकीय लोक विदेशातून त्यांचे कथित आत्मचरित्र आणून समाजात वेगळा संदेश देत आहेत। हे पुस्तक डायमंड पब्लिकेशनचे असून त्यामागे RSSचा संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजपची पांडुळं पुढे येतात आणि लगेच काही मुद्दा आला तर तो बाबासाहेबांचा फोटो टाकतात आणि म्हणतात औरंगजेबच्या कबरीवरती गेले, औरंगजेबच्या कबरीवरती गेले। याच भाजपच्या पांडुळांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोरोना काळ आठवा। कोरोना काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली आणि अख्ख्या भारतातली मंदिर बंद होती, तेव्हा 4-4 मास्क घालून आणि 4-4 PPE किट घालून तुमचे मोदी कुठे होते? तुमचे अमित शहा कुठे होते? मोहन भागवत कुठे होते? या महाराष्ट्रामध्ये जर तुळजापूरला जाऊन कोणी विठोबाचं मंदिर चालू करण्याचं काम केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर होते। तुमचे तमाम हिंदुत्ववादी नेते 4-4 मास्क लावून 5-5 PPE किट घेऊन घरी बसले होते। आणि म्हणून जर तुम्हाला परत प्रश्न करायचा असेल तर हे आठवा की कोरोना नंतर इकडच्या हिंदू बांधवांना जर मंदिरामध्ये जायला मिळालं असेल तर ते फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना। आणि जाताना मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट जाऊन सांगतो की येणारी जिल्हा परिषद ही आपल्यासाठी महत्वाची, येणारी जिल्हा परिषद ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे। आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन एक बनून एकजुटीने एक मुठ्ठीने काम केलं पाहिजे आणि मगच आपला विजय निश्चित। इथे जितके पण पहिल्यांदा बांधव ऐकायला आलेत, मला आपल्या सर्वांना एक सांगायचं की मला दर 2 मिनिटाला एक कॉल येतो की असा मॅटर झाला, हा प्रॉब्लेम झाला, हा त्रास येतोय। आणि जेव्हा मला अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कॉल येतात तेव्हा माझा एकच प्रश्न असतो की तुमच्या आजूबाजूला सर्वात जवळ वंचितचा कार्यकर्ता कोण आहे, लगेच त्यांच्याशी संपर्क साधा। आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आपल्या गावामधले, आपल्या तालुक्यामधले, आपल्या जिल्ह्यामधले वंचितचे कार्यकर्ते कोण आहेत हे ओळखा, त्यांचे संपर्क आपल्याकडे ठेवा, त्यांचे नंबर आपल्याकडे लिहून घ्या। किंवा जेव्हा आपल्यावरती कोणताही अन्याय अत्याचार होतो, जेव्हा आपल्यावर कोणतीही अडी अडचण येते, तेव्हा एकाच पक्षाचे लोक आपल्यासाठी धावून येतात, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे। आणि ही आपली जबाबदारी आहे की त्यांचा नंबर आणि त्यांचा संपर्क आपल्याकडे असला पाहिजे की कोणतीही अडचण आली तर वंचितवाल्यांना फोन करायचा, BJP वाले लगेच घरी जातात। आणि दुसऱ्या बाजूला सर्व कार्यकर्त्यांची माझी ही विनंती आहे की ही जिल्हा परिषदची निवडणूक आपल्या हातातली निवडणूक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही आपल्याला गमवायची नाही। ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिक प्रश्नांवरती लढणारी जाणारी निवडणूक आहे। तर आपल्या गणामधले, आपल्या गटामधले प्रश्न काय, आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतो, आपण लोकांचे प्रश्न कसे सोडवू शकतो आणि आपण आपल्या गणामध्ये आणि आपल्या गटामध्ये कसा विकास करू शकतो, या पद्धतीने आपण पूर्ण तयारी करा। प्रत्येक गावामध्ये एक शाखा झाल्यानंतर त्या गावामध्ये 10 कार्यकर्त्यांची कमिटी, या माध्यमाने आपण सगळ्यांनी बांधणी करायला लागू। आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा की ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। तर आपण सर्वांनी, मीच माझ्या वॉर्डाचा, मीच माझ्या गणाचा आणि मीच माझ्या गटाचा बाळासाहेब आंबेडकर आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकणार या भूमिकेत या आणि आपण सर्व एकत्र येऊ, लढू, जिंकू। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय संविधान।
जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक.